Friends, welcome back in this lecture of Political Science or Civics, Chapter 4, the Indian Judicial System. So, now before this, we have studied the parliamentary system of India in the first chapter, and then in the second chapter, we saw what was our लेजिस्लेटिव्ह सिस्टीम, हाऊ इट वर्क्स. लेजिस्लेटिव्ह सिस्टीम म्हणजे काय की आपली कायदे व्यवस्था, ते कायदे कसे बनतात संसद भवनात. ठीक आहे, लोकसभा, राज्यसभा, नंतर राष्ट्रपतींची संमती, अशा प्रकारे. नंतर आपण बघितलं की एक्झिक्युटिव्ह, ठीक आहे, म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं कॅबिनेट मिनिस्टर्स, म्हणजे त्यांचं मंत्रिमंडळ. सो नाव वी विल स्टडी द इंडियन ज्युडिशियल सिस्टीम, म्हणजे भारतीय न्यायव्यवस्था. ठीक आहे, तर आता कायदे झाले, ठीक आहे, कायदे तयार केले, नंतर मग काही लोकांनी ते नियम किंवा कायदे तोडले, तर काहींवर अन्याय जर होत असेल तर तो न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपली एक न्यायव्यवस्था आहे. सो अलॉंग विथ द लेजिस्लेचर अँड द एक्झिक्युटिव्ह, द ज्युडिशरी टू इज अन इम्पॉर्टंट ऑर्गन ऑफ द गव्हर्मेंट. ठीक आहे, हे काय म्हणतात की कायदे व्यवस्था आणि जे एक्झिक्युटिव्ह आहेत, म्हणजे जे कायदे आपण तयार करतो त्याचं जे इम्प्लिमेंटेशन करतात, ठीक आहे, किंवा काही पॉलिसी आणली त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात ते एक्झिक्युटिव्ह. तर हे कायदे व्यवस्था आणि एक्झिक्युटिव्ह बरोबरच आपली न्यायव्यवस्थासुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि एक महत्त्वाचा तो सरकारचा भाग आहे. सो वाईल द लेजिस्लेचर मेक्स द लॉज अँड एक्झिक्युटिव्ह इम्प्लिमेंट्स द लॉज, ज्युडिशरी गिव्स जस्टिस. ओके, तर लेजिस्लेचर काय करतात ते कायदे बनवतात, एक्झिक्युटिव्ह काय करतात तर ते जे नियम आहेत ते लागू करतात, आणि ज्युडिशरी, तर या दोघांमध्ये वरती काही लोकांनी जर काही किंवा कायद्यांचा भंग केला असेल तर मग त्यांना समजा एक प्रकारे शिक्षा किंवा न्याय प्रस्थापित करण्याचं काम ज्युडिशरी म्हणजे न्यायव्यवस्था करते. सो in this chapter we will learn how judiciary works to give justice and thereby helps in removing injustice in a society and establishes a healthy society. तर मग आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत की कशा प्रकारे ही जी न्यायव्यवस्था आपली ती काम करते, कशासाठी कार्य करते ती, तर न्याय प्रस्थापित करण्यासाठी. ठीक आहे, कशा प्रकारे तर अन्यायाला हटवून, आणि मग काय होतं त्याने, तर त्याच्याने एक हेल्दी सोसायटी म्हणजे लोकांमधला वादविवाद कमी होतो. सो बट बिफोर दॅट लेट अस अंडरस्टँड वाय गिव्हिंग जस्टिस इज नेसेसरी. तर ते जाणून घ्यायच्या आधी आपल्याला हे जाणणं महत्त्वाचं आहे की हे जे आहे न्याय प्रस्थापित करणे किंवा न्याय देणे हे महत्त्वाचं काय आहे. सो ओपिनियन्स, थॉट्स, पर्स्पेक्टिव्ह, बिलीफ्स, फेथ अँड कल्चर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. ओके, सो ओपिनियन्स म्हणजे काय, मतं, विचार, त्यांचे आणखी इतर काही बाबतींबद्दल त्यांची आयडिओलॉजी, थिंकिंग. बिलीफ्स म्हणजे त्यांचे विश्वास, फेथ अँड कल्चर म्हणजे त्यांची संस्कृती. हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं असतं. ठीक आहे, से फॉर एक्झाम्पल काही नक्षलवादी आहेत किंवा आतंकवादी आहेत, तर त्यांची आयडिओलॉजी ती आहे की जी शांतता आहे समाजातली तिचा भंग करणे, आणि पोलिसांची आयडिओलॉजी आहे किंवा सामान्य लोकांची आयडिओलॉजी की समाजात शांतता नेहमी असणे. तर असा पर्सन टू पर्सन डिफरन्स असतो. सो इफ द पीपल आर टॉलरंट दे कॅन अवॉइड कॉन्फ्लिक्ट्स. ठीक आहे, समजा आता हे कसं समजायचं, हे म्हणतात की जर लोक सहनशील असतील तर मग वादविवाद टळू शकतात. समजा एखादी रेल्वे आणि तिथे 2 जण एकाच वेळेस एका सीटवर बसण्याचा प्रयत्न करतात, बट एकाने ॲडजस्टमेंट केली, ठीक आहे तुम्ही बसा, तर मग त्यावेळेस तो वादविवाद होणार नाही. बट जर दोघांनी तिथे हट्ट दाखवला तर मग आपण बघितलं की कशा प्रकारे ते भांडतात. सो बट इफ डिफरन्सेस ऑफ ओपिनियन आर व्हेरी शार्प दे मे लीड टू कॉन्फ्लिक्ट्स. ठीक आहे, जर मग हा वादविवाद खूपच वाढला तर मग तो वाढतच जातो. सो दे शुड बी रिझॉल्व्ड इम्पार्शली अँड इन अकॉर्डन्स विथ द लॉज. तर इम्पार्शली म्हणजे काय की कुठलाही भेदभाव न करता किंवा कुठल्याही 2 संघांमध्ये किंवा जे 2 गट आहेत जे एकमेकांच्या विरुद्ध आहेत त्यांच्यामध्ये कुठलाही भेदभाव न करता, कोणालाही जास्त महत्त्व न देता, जे नियमानुसार त्यांना न्याय देणे. फॉर दिस पर्पज अन अनबायस्ड ज्युडिशियल मशिनरी इज रिक्वायर्ड. मग ह्याच कारणासाठी आपल्याला एक अनबायस्ड म्हणजे काय की जे कधीच भेदभाव करत नाहीत
तर अशा प्रकारची एक आपल्याला न्यायव्यवस्थेची आवश्यकता आहे. सो फर्स्ट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मे अराइज बिटवीन इंडिव्हिज्युअल्स अँड द गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, ओके. सो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं उदाहरण म्हणजे समजा की कुठे एखादं धरण वगैरे बनवायचं आहे, बट त्याला लोकांचा विरोध आहे, बट सरकारने ठरवलं की नाही नाही आम्हाला बनवायचंच आहे. तर त्या केसमध्ये लोकांवर जर अन्याय होतो आहे, त्यांना असं जर वाटतं आहे, तर मग ते जाऊ शकतात कुणाकडे, कोर्टमध्ये. ठीक आहे, न्याय मागण्यासाठी. सो अ डिसिजन ऑर लॉ मेड बाय द गव्हर्नमेंट मे सीम अनफेअर टू पीपल. जेव्हा लोकांना असं वाटत असेल की आपल्यावर अन्याय होतो आहे, तर मग ते जाऊ शकतात कोर्टमध्ये, न्यायालयात. अँड दे मे अप्रोच द कोर्ट फॉर जस्टिस, न्याय मागण्यासाठी. सो द गव्हर्नमेंट ट्रायज टू इम्प्लिमेंट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी लेड डाऊन इन द कॉन्स्टिट्यूशन. द गव्हर्नमेंट ट्रायज टू इम्प्लिमेंट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सोशल जस्टिस. ठीक आहे, आता सोशल जस्टिस म्हणजे काय की सामाजिक न्याय. त्याचे काही उद्दिष्ट आहेत की सामाजिक न्याय काय एक्झॅक्टली आपल्याला प्रस्थापित करायचा आहे आणि समाजात समानता का आणायची आहे, आर्थिक समानता किंवा जे रोजगार आहे ते सगळ्यांना मिळावं त्या प्रकारे. सो लेट डाऊन इन द कॉन्स्टिट्यूशन, हे आपल्या जे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की एक नियमांची, तिथे सगळे नियम कायदे देशाचे एकाच इथे लिहिले. सो दॅट इज कॉल्ड कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच राज्यघटना. ठीक आहे, त्याला सरकारला याचं पालन करणं आवश्यक आहे. कोर्ट म्हणजे आपली न्यायव्यवस्थेला पालन करणं आवश्यक आहे. सो द गव्हर्नमेंट ट्रायज टू इम्प्लिमेंट द ऑब्जेक्टिव्ज ऑफ सोशल जस्टिस अँड सोशल इक्वॅलिटी लेट डाऊन इन द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, म्हणजे सरकारचा नेहमी प्रयत्नच असतो की हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे जे प्रोव्हिजन्स आहेत त्यानुसारच काम करायचं. द ज्युडिशरी थ्रू इट्स डिसिजन्स इन सर्टन केसेस ऑर थ्रू ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट कॅन सपोर्ट द गव्हर्नमेंट. ठीक आहे, तर मग न्यायव्यवस्थासुद्धा अशा प्रकारे, जर सरकार एक चांगलं काम करत असेल तर मग न्यायव्यवस्थासुद्धा सरकारला आपला सपोर्ट देते. सो द कोर्ट कॅन हेल्प टू ब्रिंग द विकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी, विमेन, चिल्ड्रन, डिफरंटली एबल्ड अँड ट्रान्सजेंडर इन टू द मेन स्ट्रीम ऑफ द सोसायटी. ठीक आहे, मग ज्यांना संधी कमी उपलब्ध आहेत, फॉर एक्झाम्पल स्त्रिया, लहान मुलं, डिफरंटली एबल, ठीक आहे, काही विकर सेक्शन्स म्हणजे जे गरीब लोक आहेत. ठीक आहे, तर त्यांना मेन स्ट्रीम सोसायटीमध्ये आणण्यासाठी, आपल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कोर्ट असे नियम किंवा कायदे लागू करू शकतात. ठीक आहे, सरकारच्या मदतीने. सो वेन द कॉमन मॅन बेनिफिट्स फ्रॉम द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस, इट लीड्स टू द वायडनिंग अँड डिपनिंग ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे, आता ही डेमोक्रेसी म्हणजे काय, आपली जी प्रजासत्ताक व्यवस्था आहे. ठीक आहे, तर त्याचे वायडनिंग म्हणजे ते पूर्ण देशभर पसरेल, डीपनिंग. ठीक आहे, तर ती खोलवर म्हणजे एक प्रकारे ती जी सिस्टीम आहे समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ती पोहोचेल. सो वेन द कॉमन मॅन बेनिफिट्स फ्रॉम द व्हॅल्यूज ऑफ फ्रीडम, मग सामान्य माणसाला जेव्हा असा बेनिफिट म्हणजे फायदा व्हायला लागतो की फ्रीडम, इक्वॅलिटी अँड जस्टिस. एक प्रकारे काहींना स्वातंत्र्य नसतं, फॉर एक्झाम्पल विमेन, इक्वॅलिटी, त्यांना इक्वॅलिटी से फॉर एक्झाम्पल ऑफ एज्युकेशन और फायनान्स. ठीक आहे ना, अँड जस्टिस, काही त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स होत असेल तर. परंतु ह्या सगळ्या समस्या जर स्त्रियांच्या सुटल्या, सो दॅट इज द सक्सेस ऑफ अवर डेमोक्रेसी. दिस इज नेसेसरी फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ डेमोक्रेसी. ओके, आणि हे सगळं करणं आवश्यक आहे की कारण की त्याच्याने आपली जी व्यवस्था आहे, समाजाची व्यवस्था, ती स्ट्रेंथनिंग म्हणजे काय, ती मजबूत होईल. द रूल ऑफ लॉ इज प्रोटेक्टेड बाय द ज्युडिशियरी. द लॉ ट्रीट्स एव्हरीवन इक्वली. रिच, पुअर, फॉरवर्ड, बॅकवर्ड, मेन और वुमेन, ऑल आर इक्वल बिफोर लॉ अँड दिस इज एक्सप्रेस्ड क्लिअरली थ्रू ज्युडिशियल डिसिजन्स. ठीक आहे, तर रूल ऑफ लॉ म्हणजे काय की कायद्याची व्यवस्था, कायद्याचं राज्य. ठीक आहे, तर मग हे जे कायदे आहेत किंवा जे त्याच्यातल्या कायद्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहे त्या लागू करणे हे ज्युडिशियरी म्हणजे कायदा व्यवस्थेचं काम आहे. आणि जे कायदे आहेत ते नेहमी प्रत्येकाला समान वागणूक देतात. ते भेदभाव नाही करत की गरीब श्रीमंत, की उच्च समाजातला, नीच समाजातला, की स्त्री पुरुष, नाही. सो ऑल आर इक्वल बिफोर लॉ, कायद्यासमोर सगळे एकच आहेत, एकाच लेवलवर. अँड दिस इज एक्सप्रेस्ड क्लिअरली थ्रू ज्युडिशियल डिसिजन्स. आणि आपण जे
न्यायालयात बघतो की जे निर्णय घेतले जातात त्याच्यावरून आपल्याला हे कळतंच. सो ज्युडिशरी हेल्प्स टू प्रोटेक्ट द राईट्स ऑफ पीपल. कॉन्फ्लिक्ट्स आर रिझॉल्व्ड इन अकॉर्डन्स विथ द लॉ अँड लॉ प्रिव्हेंट्स एमर्जन्स ऑफ रिप्रेसिव्ह अँड ऑथॉरिटेरियन ग्रुप्स अँड इंडिव्हिज्युअल्स. ओके. तर मग ज्युडिशरी म्हणजे काय की कायदेव्यवस्था आपल्याला मदत करते कशासाठी? जे लोकांचे हक्क आहे त्यांचं रक्षण करायला. ठीक आहे. लोकांचे काय काय हक्क आहे? तर लोकांचा हक्क आहे राईट टू वर्क, काम त्यांना मिळणे. देन राईट टू एज्युकेशन. ओके. अँड देन राईट टू मूव. सो ऑल दीज आर देअर राईट. सो कायदेव्यवस्थेने ते सगळे हक्क त्यांचे सुरक्षित आहेत. सो कॉन्फ्लिक्ट्स आर रिझॉल्व्ड इन अकॉर्डन्स विथ द लॉ अँड लॉ प्रिव्हेंट्स एमर्जन्स ऑफ. तर मग असे काही वादविवाद होत असतील लोकांमध्ये किंवा सरकारीच्या व्यवस्थेमध्ये, सरकारची व्यवस्था किंवा सरकारी अधिकारी, सामान्य लोक यांच्यामध्ये, तर त्या केसमध्ये ज्युडिशरी आणि हे लॉ आपल्याला हे सगळे ज्या समस्या आहेत त्या सोडवायला मदत करतात. अँड लॉ प्रिव्हेंट्स द एमर्जन्स ऑफ रिप्रेसिव्ह अँड ऑथॉरिटेरियन ग्रुप्स. ठीक आहे. आता टू रिप्रेस म्हणजे काय की लोकांवर दबाव आणणे, बळजबरीने काही करवून घेणे. ठीक आहे. अँड ऑथॉरिटेरियन म्हणजे एक प्रकारे हुकुमशाह जसं असतात. तर असे काही व्यक्ती असतात तर मग त्यांनाही रोख लावला जातो कायदेव्यवस्थेद्वारा. अँड इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. ग्रुप आणि इंडिव्हिज्युअल्स म्हणजे एकतर एखादी व्यक्ती असेल किंवा मग एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, तर असे जे रिप्रेसिव्ह ग्रुप किंवा ऑथॉरिटेरियन लोक असतील तर मग त्यांना रोखण्याचं काम हे सगळं कायदेव्यवस्था बघते. ठीक आहे. सो नाव स्टुडंट्स, इन द नेक्स्ट लेक्चर वी विल सी what is the structure of judiciary. Okay, so in this lecture we saw that what are the benefits and what are the function of our judiciary system and how it helps to resolve conflicts between general public and the government, and it helps to establish the rule of law, and how women, weaker section, children etc. are helped with by this judiciary system.